गरबा खेळत असताना लेकासमोर बाप रिंगणातच कोसळला। हृदयविकाराच्या धक्क्याने अशोक माळी यांचा गरबा खेळताना रिंगणातच मृत्यू। राजगुरुनगर शहरातील स्वराज्य मित्र मंडळासमोर धक्कादायक घटना। विद्यमान आमदारांच्या प्रभावासाठी विरोधकांचं बळ एकवटलं। महाविकास आघाडीच्या इच्छुकांची बजरंगाच्या चरणी शपथ। मरकळ येथील मारुती मंदिरात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या इच्छुकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करणार नसल्याचीही घेतली प्रतिज्ञा। आघाडी धर्म मनापासून पाळण्याचीही केली प्रार्थना। इच्छुकांच्या अनोख्या शक्तीची तालुकाभर चर्चा रंगली। श्री क्षेत्र निमगाव खंडोबा मंदिर देवस्थान परिसर विकासासाठी 100 कोटी रुपयांची 24 एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परिषदेकडे वर्ग। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियाद्वारे माहिती। रोपवे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार। तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार। शासन निर्णय जारी। अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री तसेच अवैधरित्या मद्य विक्री होत असलेल्या धाब्यांवर छापे। पुणे जिल्ह्यात 22 गुन्हे नोंदवले। खेड तालुक्यात 4 गुन्ह्यांचा समावेश। राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने दारूबंदी सप्ताहात केली कारवाई। राजगुरुनगर येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये शास्त्रज्ञ, शेतकरी, उत्पादक कंपनी आणि निर्यातदार संवाद। पुरवठा साखळी कमी करण्यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाने पुढाकार घेऊन 1 दिवसीय निर्यातक्षम कांदा उत्पादनावर प्रशिक्षण। शेतकरी निर्यातदारांशी आणि प्रक्रिया उद्योगाशी जोडले गेल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा। संचालक डॉक्टर विजय महाजन यांनी केले मौलिक मार्गदर्शन। वराळे येथील रोशन वन नवरात्र उत्सव मंडळात खेळ रंगला पैठणीचा। दुर्गेचा जागर करत महिलांनी घेतला खेळाचा मनमुराद आनंद। सरपंच पूजा बुट्टे यांच्या पुढाकारातून शेकडो महिलांचा उत्साहात सहभाग। आशा वाबळे ठरल्या पैठणीच्या मानकरी। पूनम लिंबोरे यांना सोन्याची नथ तर कविता साठे, तेजस्विनी लिंबोरे, अंजली जावळेंनी पटकावली बक्षिसे। स्टंट करताना दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला धडक। अपघातात दोघे जखमी। राहुल बिल्पे आणि मोनिका पोहरे दोघेही जखमी। म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा। म्हाळुंगे येथील बजाज कंपनी समोरील प्रकार। दुचाकीस्वार पसार। चाकणमधील रुद्राक्ष हॉटेलमध्ये पैशासाठी विद्यार्थ्याला मारहाण। 10,000 रुपयांची खंडणीची मागणी करून जीवे मारण्याचीही दिली धमकी। अमर तनपुरे आणि सचिन डोंगरे यांच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल।